नमस्कार मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण जिथे कुठे जाऊ तिथे आपली एक वेगळी ओळख असावी. लोकांनी आपली दखल घ्यावी, आपला आदर करावा आणि आपल्या जाण्यानंतरही आपली चर्चा व्हावी. पण मित्रांनो, ही ओळख फक्त पैशाने किंवा मोठ्या पदाने मिळत नसते, तर ती मिळते तुमच्या व्यक्तिमत्वामुळे. पर्सनॅलिटी. अनेकांना वाटतं की पर्सनॅलिटी म्हणजे फक्त चांगलं दिसणं, पण तसं नाही. तुमचं वागणं, बोलणं आणि इतरांशी वागणं यातून तुमची खरी पर्सनॅलिटी ठरत असते. आज मी तुम्हाला असे 15 साधे आणि सोपे नियम सांगणार आहेत, जे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणले तर ही दुनिया तुमच्याकडे पाहतच राहील. चला तर मग जाणून घेऊया या नियमांबद्दल. नंबर 1, नेहमी हसत राहा. तुमचा चेहरा हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. जेव्हा तुम्ही हसून कोणाशी बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यावरती विश्वास वाढतो. हसमुख माणसासोबत कोणालाही बोलायला आवडतं आणि मैत्री करायला सोपं जातं. तुमचं एक छोटं हसू समोरच्याचा दिवस बनवू शकतो. म्हणून कितीही संकट आलं तरी चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देऊ नका. नंबर 2, ऐकून घ्यायला शिका. बऱ्याच लोकांना फक्त स्वतःच बोलायची सवय असते, पण समोरच्याचा ऐकणारा माणूस सर्वांना प्रिय असतो. जेव्हा तुम्ही कोणाचं बोलणं नीट ऐकता तेव्हा त्या व्यक्तीला तुमचा आदर वाटतो. ऐकल्यामुळे आपल्याला नवीन माहिती मिळते आणि समोरच्याचा दृष्टिकोन समजतो. शांतपणे ऐकणं ही एक मोठी कला आहे. यातून तुमचे वाद कमी होतात आणि माणसं जोडली जातात. नंबर 3, शब्दाला जागणे. माणसाची ओळख त्याच्या बोलण्यावरून नाही, तर ते बोलणं कसं पूर्ण करतो यावरून होते. दिलेला शब्द पाळणे हा तुमच्या प्रामाणिकपणाचा पुरावा आहे. जर तुम्ही एखादं काम करणार असं सांगितलं असेल तर ते नक्की करा. यामुळे समाजात तुमची पत वाढते आणि लोक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. शब्दाचा पक्का माणूस आयुष्यात कधीही मागे पडत नाही. नंबर 4, कपड्यांची मांडणी. तुमची पहिली छाप तुमच्या पेहरावावरून पडत असते. महागडे कपडे घालण्यापेक्षा ते स्वच्छ, इस्त्री केलेले आणि प्रसंगाला अनुरूप असणे महत्वाचे आहे. नीटनेटके राहिल्यामुळे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. समोरचा माणूस तुम्हाला भेटण्यापूर्वी तुम्हाला बघत असतो. त्यामुळे तुमची राहणीमान साधी पण प्रभावशाली ठेवा. टापटीप राहणारा माणूस नेहमीच लोकांच्या लक्षात राहतो. नंबर 5, आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला ठाम विश्वास. बोलताना किंवा वावरताना तुमच्यात तो जाणवला पाहिजे. नजर खाली घालून बोलल्याने तुम्ही घाबरलेले आहात असं वाटतं. म्हणून नेहमी नजरेला नजर देऊन बोला. तुमचा आवाज स्पष्ट आणि देहबोली खंबीर ठेवा. ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो त्याच्यासाठी जगातलं कोणतंही काम अशक्य नसतं. नंबर 6, मदत करायला शिका. दुसऱ्याच्या कामी येणं हेच खरं माणुसकीचं लक्षण आहे. जमेल तेव्हा आणि जमेल तशी इतरांना मदत करा, मग ती छोटी का असेना. स्वार्थी राहून आपण फक्त पैसे कमवू शकतो, पण लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा लागतो. जो इतरांच्या सुखात आणि दुःखात धावून जातो त्याचं नाव लोकांच्या मनात कायमचं कोरलं जातं. ही वृत्ती तुमची पर्सनॅलिटी मोठी करते. नंबर 7, वेळेचे पालन करा. वेळ ही जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि तिचा आदर करणारा माणूस यशस्वी होतो. जर तुम्ही कोणाला वेळ दिली असेल तर तिथे वेळेपूर्वी पोहोचण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. जो वेळेची किंमत ठेवत नाही त्याला जगही कधीच गांभीर्याने घेत नाही. वेळेवर असणं हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक दागिना आहे. नंबर 8, स्वतःची प्रगती करा. जग खूप वेगाने बदलते, त्यामुळे आपणही रोज काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. मग ते एखादे नवीन कौशल्य असो किंवा चांगली माहिती. सतत अपडेट राहा. ज्ञानी माणसाचा आदर सगळीकडे होतो. म्हणून जेवढं शिकाल तेवढं तुमच्या बोलण्यात वजन येईल. स्वतःला कालपेक्षा जास्त थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा.
लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. नंबर 9, नम्रता ठेवा. तुम्ही कितीही श्रीमंत किंवा यशस्वी झालात तरी तुमच्या वागण्यातला साधेपणा जाऊ देऊ नका. गर्व हा माणसाच्या पतनाचं पहिलं पाऊल असतं. मोठ्या माणसांशी आदराने आणि लहानांशी प्रेमाने वागा. तुमची नम्रताच लोकांना तुमच्या जवळ आणते. झुकलेलं झाड नेहमी फळांनी दबलेलं असतं, तसंच नम्र माणूस नेहमी गुणांनी संपन्न असतो. नंबर 10, निंदा आणि नालस्ती बंद करा. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं किंवा चहाड्या करणं हे कमकुवत मनाचं लक्षण आहे. कोणाबद्दलही त्याच्या पाठीमागे वाईट बोलू नका, कारण त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होते. जर तुम्हाला कोणाबद्दल काही सांगायचं असेल तर ते समोर बोला. सकारात्मक गोष्टीवर चर्चा करा. लोकांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांच्यातले चांगले गुण शोधा. यामुळे लोकांचा तुमच्यावरती विश्वास कायम राहील. नंबर 11, बॉडी लँग्वेज सुधारा. तुमचं शरीर तुमच्या शब्दापेक्षा जास्त बोलतं. बसताना किंवा चालताना ताठ राहा. यामुळे तुमची ऊर्जा दिसून येते. हात बांधून किंवा खांदे पाडून राहू नका, कारण त्यामुळे तुम्ही कंटाळलेले दिसता. बोलताना हातांच्या हालचाली योग्य ठेवा आणि चेहऱ्यावरचे भाव समोरच्याला समजतील असे ठेवा. चांगली देहबोली तुमचं व्यक्तिमत्व अधिक उठावदार आणि आकर्षित बनवते. नंबर 12, नावाचा आदर करा. संवादात समोरच्या व्यक्तीचं नाव घेणं हे खूप प्रभावी ठरतं. जेव्हा तुम्ही कोणाला त्याच्या नावाने हाक मारता तेव्हा त्याला आपुलकी वाटते. त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करत आहात. नाव घेऊन बोलल्यावर नातं अधिक जवळचं आणि वैयक्तिक होतं. हा एक छोटासा बदल तुमच्या संभाषणात मोठी जादू करू शकतो. नंबर 13, नकारात्मकता टाळा. सारखं रडगाणं गाणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या माणसांपासून लोक लांब पळतात. आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी नेहमी सकारात्मक बाजू मांडायला शिका. तुम्ही किती आनंदी आणि उत्साही आहात हे तुमच्या बोलण्यातून जाणवलं पाहिजे. जो माणूस संकटातही संधी शोधतो त्याच्या मागे जग चालायला लागतं. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरू द्या. नंबर 14, क्षमा करायला शिका. मनात राग किंवा द्वेष धरून ठेवल्याने फक्त आपलं नुकसान होतं. एखाद्याने चूक केली असेल तर त्याला माफ करून पुढे जाणं हे मोठ्या मनाचं लक्षण आहे. बदला घेण्यापेक्षा माफ करण्यावर भर द्या. यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. क्षमा केल्यामुळे तुम्ही समोरच्यापेक्षा श्रेष्ठ ठरता आणि तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघतं. शांत राहणं हे रागवण्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतं. नंबर 15, स्वतःवरती प्रेम करा. जो स्वतःचा आदर करतो त्याचा जग आदर करतं. स्वतःतल्या उणीवा शोधण्यापेक्षा तुमच्यातल्या चांगल्या गुणांवरती लक्ष केंद्रित करा. स्वतःला कधीच गुणापेक्षा कमी समजू नका आणि स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम कराल तेव्हाच जग तुमच्यावर प्रेम करेल. तर मित्रांनो, हे होते ते 15 नियम जे तुमचं आयुष्य आणि तुमची ओळख पूर्णपणे बदलू शकतात. हे नियम जरी ऐकायला सोपे वाटत असले तरी रोजच्या आयुष्यात पाळणं हीच खरी कसरत आहे. लक्षात ठेवा, कोणासारखं बनण्यापेक्षा स्वतःला असं बनवा की लोकांनी तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्व असं असावं की तुमच्या उपस्थितीने कोणालाही दडपण येऊ नये, तर उलट प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदी वाटावं. आजपासूनच यातला प्रत्येक नियम हळूहळू अंगीकारायला सुरुवात करा आणि बघा, काहीच दिवसात जग तुमच्याकडे आदराने पाहू लागेल. वेळ काढून बोलणं ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.